औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये तब्बल 25 वर्षांनंतर शिवसेना आणि काँग्रेसमध्ये थेट लढत रंगणार आहे। आतापर्यंत मतांच्या विभाजनाचा तोटा हा काँग्रेसला सहन करावा लागेल। यावेळेस चित्र मात्र स्पष्ट असल्यानं आता शिवसेनेला गड राखण्यासाठी कसरत करावी लागणार आहे। कसा रंगणार औरंगाबादचा हा राजकीय सामना, पाहूया एक रिपोर्ट। शिवसेनेचा अभेद्य किल्ला अशीच औरंगाबादची ओळख। खासदारकी, आमदारकी किंवा महापालिका सगळीकडे पक्षाची एकहाती सत्ता। शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी काँग्रेसनं चांगलीच मोर्चेबांधणी केली आहे। औरंगाबादमधून शिवसेनेचे 3 टर्म खासदार चंद्रकांत खैरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर काँग्रेसकडून माजी आमदार नितीन पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। प्रत्येक वेळेस काँग्रेसच्याच मतांचे विभाजन झाले आणि त्यामुळे शिवसेनेनं एकहाती विजय मिळवण्यात यश मिळवलं। यावेळेस मात्र काँग्रेसनं आपल्या मतांचं विभाजन रोखण्यात यश मिळवलंय। त्यामुळे आताची लढत काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी थेट रंगण्याचीच चिन्ह आहेत। 25 वर्षांनंतर आज ही स्थिती आलेली आहे की परत एकदा निवडणूक थेट स्वरूपाची होती आहे। या थेट निवडणुकीत शिवसेनेला लाभ होतो का नुकसान हे मागचा इतिहास बघून तपासलं तर ते नुकसान होईल असं वाटतं। आणि जर काही नवीन गोष्टी इथे होत असतील तर शिवसेना हे नुकसान हे सरळ लढत होत असताना कसे भरून काढेल आपल्या मतांची संख्या हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। शिवसेनेला यावेळेस अंतर्गत राजकारणाचा फटका बसण्याची चिन्ह आहेत। खासदारांचा स्वभाव हुकुमशहासारखा असल्याचा आरोप शिवसेनेचेच काही नेते खासगीत करतायत। त्यातच मराठा वोटर्सची मतही यावेळेस नितीन पाटील यांच्यामुळे एकवटण्याची चिन्ह आहेत। खैरे ज्या ग्रामीण भागातून लीड घेतात त्याच भागातील नितीन पाटील उमेदवार असल्याने तिथंही खैरेंना पाटलांचा धोका आहे। जितके मुस्लिम उमेदवार आता उभे आहेत त्या मुस्लिम उमेदवारांना मुस्लिम कम्युनिटीचं मतदान किती पडतं यावर देखील चंद्रकांत खैरेंचं भवितव्य अवलंबून असेल। एकूणच विभागणी अधिक झाली तर खैरेंचा लाभ होईल, अन्यथा ही निवडणूक काँग्रेसच्या पारड्यात जाईल असं आत्ताचं चित्र आहे। निवडणुकीच्या या गणितांमुळे दोन्ही उमेदवारांनी ग्रामीण भागातच प्रचाराचा जोर लावलाय। शिवसेनेचा हा बालेकिल्ला कायम राखण्यासाठी चंद्रकांत खैरेंचा यंदा चांगलाच कस लागणार आहे। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।